भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं स्वामी म्हणतात. तर याचा नेमका अर्थ काय आहे? तर ते तुमच्या नामाच्या पाठीशी आहे. ह्याला आपण अंधश्रद्धेची जोड किंवा स्वामींना फक्त स्वामी चमत्कारासाठी हे कधीच पाहू नयेत. खात नाम येणं म्हणजे पण महाराजांचा भरपूर आशीर्वाद आहे. नाहीतर साधं नाव घे म्हणून सांगून सुद्धा लोक घेत नाही. बरेच लोक असं म्हणतात की मी गेल्या अनेक वर्षापासून नामस्मरण करत आहेत, तरी माझ्या आयुष्यात काही बदल होत नाहीये. तर असं नेमकं का होतं? कधीतरी तुझा विचार बाजूला ठेवून त्यांच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न कर. तुला जे पाहिजे ते तुझ्यासाठी योग्य नसेल तर ते तुला देणार नाही. ताई, मानसपूजा म्हणजे नेमकं काय आणि ती बाह्य पूजेपेक्षा कशी वेगळी? आणि फक्त काही गोष्टींची अनुमती नाही म्हणून मी आत्ता इथे फक्त ते सांगू शकत नाही, पण ते तसेच्या तसे त्यावेळेला तुम्हाला तिथे दिसतात. म्हणून या सगळ्या गोष्टींची जोड होते आणि मानसपूजा तुम्हाला खूप सुंदर फलितं देतं, कारण ते मनाला समाधान देतं जास्त. आणि बऱ्याचदा आपण तारक मंत्र ऐकतो, तर हो. त्या तारक मंत्राचं काय नेमकं महत्त्व आहे आणि त्याची शक्ती कशी कार्य करते? आणि म्हणून महाराजांनी सांगितलं की तारक मंत्र का उपासनेत असावा, का ऐकावा, कारण त्यांनी तुमचं माइंडसेट जे आहे ते बदलतं. आणि जेव्हा तुमचं माइंडसेट चेंज होतं तेव्हाच आपण योग्य प्रकाराने राईट ट्रॅकवरती काहीतरी विचार करू शकतो ना कोणत्या बाबतीत. म्हणजे भगवंत जर का असेल ना तर विचार कर, देव म्हणून तू जर का पाहत असशील तर तो तिथे पापपुण्य हे बघणार, तुमचा कर्माचा हिशोब. कळलं का? ते तराजू घेऊनच बसलेलं आहे. ताई, महाराजांना अनुभवांचे देव म्हटलं जातं, तर अनुभव आणि स्वामी यांची आपल्याला कशी सांगड घालता येईल? ताई, महाराजांना अनुभवांचे देव म्हटलं जातं, तर अनुभव आणि स्वामी यांची आपल्याला कशी सांगड घालता येईल? अनुभवांचे देव हं, हे असं मला म्हणजे कनेक्ट नाही होतं तो वर्ड, कारण जिथे भगवंत आहे तिथे अनुभूती आहेच. हं, कळलं का? आणि जिथे तुझा विश्वास आहे तिथे अनुभव आहेत. त्यामुळे तू कोणाच्या संदर्भात विश्वास ठेवून काम करतोस तिथे ती गोष्ट तुला अनुभव देणारच. कळलं? मग वाईटातनं असेल किंवा चांगल्यातनं असेल, तिथे तुझा थॉट प्रोसेस हा इम्पॉर्टंट आहे. कळलं? हं. कारण म्हणून तर सरेंडर हा विषय इकडेच येतो. अनुसंधान मी मगाशी म्हटलं तो तिथेच येतो. तेव्हाच तुला अनुभव येतात. कळलं? आत्ता मी एक रिसेंटली उदाहरण तुला देऊ शकते. म्हणजे आत्ता 3 दिवसापूर्वीचीच गोष्ट, की एका काही कारणासाठी आम्हाला उदी पाहिजे होती. हं, हं. आणि माझ्या सकाळी ध्यानात आलं की मी माझ्या त्या स्टुडंटला सांगते, कारण जिथे मला पोहोचवायची होती तिथे ती जवळ राहत होती. तर मी म्हटलं व्हीफास्टने ती पटकन पाठवू शकते. तर तिला मी संध्याकाळी कॉल केला आणि मी म्हटलं की अगं एकांच्या घरी उदी पाठवायची आहे, तर म्हणून म्हटलं तुझ्याकडे उदी आहे तर मला तू जरा ती तिथे फॉरवर्ड करशील का, त्यांच्याकडे पाठवशील, मी तुला ॲड्रेस देते. तेव्हा ती मला काय म्हणाली हं, की अगं ताई, आज सकाळीच म्हणे तिच्या ऑफिसमध्ये हं, अक्कलकोटवरनं एक माणूस जाऊन आला हं, हं, हं. आणि त्यांच्याकडे भरपूर स्वामींचे म्हणजे जे काही सेवेमध्ये आहेत लोक हो. तशी आहेत हं. ऑफिसमध्ये. पण तो व्यक्ती, ही तर त्याच्याशी जास्त बोलतही नाही, हं, तो व्यक्ती तिच्याकडे गेला आणि त्याच्या हातात 2 स्वामींच्या उदी होत्या. कळलं का? आणि तो म्हणाला की मला माहिती नाही आहे मी तुम्हाला एक का देतोय, पण मी अक्कलकोटवरनं जाऊन आलो, पण ही एक उदी तुम्हाला ठेवा. कळलं? तिलाही माहिती नाही की आता संध्याकाळी काय माझा फोन बिन येणार आहे. ती त्याला काय सांगते, अरे 2च आहेत ना, तुझ्याकडेच ठेव, माझ्या घरी आहे म्हणून. तर तो म्हणाला नको, हे तुम्हाला देतोय ना, तुम्ही ठेवा ती उदी. कळलं? असं. आणि संध्याकाळी माझा फोन आला तेव्हा तिला ते रिकॉल झालं की ताई, म्हणजे तुला उदी पाहिजे होती, तर महाराजांनी त्या माणसाला कनेक्ट केलं आणि त्याला माहिती नाही की तो मला का देतोय. तो सांगतोय वरती मला माहीत नाही आहे मी तुम्हाला का देतोय, पण तुम्ही ठेवा ती उदी. आणि त्या उदीवरती पूर्णपणे श्री स्वामी महाराजांचा अंगारा असं लिहिलेलं आहे. आणि तिने मग ती त्या घरी पाठवली. म्हणजे आपण आता मगाशी जो विषय केला की विश्वासाचा किंवा हे, मग आता हे काही मी महाराजांना सांगायला नाही बसले होते की मला उदी पाहिजे. पण आतल्या कनेक्शननी, जसं मी म्हटलं मुलाचं आईला कळतं किंवा आईचं मुलाला कळतं, तसं मग त्या माऊलीला पण कळलं असेल ना की ही आर्त साध की ती गरजच होती तिथे त्या उदीची. कळलं? ती पोहोचवली ना, त्यांनी अरेंज करून दिलं ना, आणि तिच्यापर्यंत पोहोचले. मी तिलाच फोन करावा आणि ती
सांगावं की माझ्याकडे आहे आता, मी ती पाठवते. म्हणून मी म्हटलं की ती उदी त्या व्यक्तीसाठीच आली होती आणि ती व्यक्तीसाठी ते काम करेल जर का त्यांनीच अरेंज केली आहे. मग हा अनुभव ह्याचा मी अंधश्रद्धा किंवा ह्याचा प्रोपगंडा नाही करू शकत. दिस इज द कनेक्शन. हे तुम्हाला बिल्टअप करायला पाहिजे आतून, विश्वासातून. ह्याला आपण अंधश्रद्धेची जोड किंवा स्वामींना फक्त स्वामी चमत्कारासाठी हे कधीच पाहू नयेत. मी 5 किलोची साखर किंवा 5 आणली, गूळ आणलं, काही आणलं आणि मी मूठभर साखर जर का मुंग्यांना ठेवते तर मुंग्यांसाठी तो चमत्कार असेल. आहे का माझ्यासाठी तो चमत्कार? नाही आहे. मी 5 किलो साखर आणली, त्यातली मी मूठभर सोडली. तेवढंच आहे महाराजांसाठी ते. मग त्यात कसला चमत्कार? बरोबर. विचार केला की ते इथे तिथे फिरतायत, त्यांना त्यापेक्षा देऊया असं आहे साखर. अगदी तसंच असतं. म्हणून माऊली आहेत ते. मग ते हे सगळ्या गोष्टीतनं कनेक्शनच निर्माण करावं लागतं आणि म्हणून त्याच्यासाठी स्वतःचा भाव हाच महत्त्वाचा असतो कायम प्रत्येक गोष्टीसाठी. आणि मग अनुभव हे तुम्हाला डेली बेसिसवरती येतच असतात. म्हणजे माझ्याकडे तर भरपूरच असे आहेत. पण काय असं म्हणजे सांगणं म्हणजे मोठेपणा करणं का असं वाटतं कधी कधी. कळलं? म्हणजे आता जेव्हा कम्युनिटीवरती किंवा रेकी साधक जेवढं जेवढं काही सांगत असतात, खूप जणांना अनुभव येत असतात वेगवेगळे. पण ते झालेच आता त्यांचे त्या शक्तीशी कनेक्ट. कळलं का? मग त्यामुळे तुम्हाला ते रिप्लाय देणारच ना. जर का मी तुझ्याशी बोलते तर तू माझ्याशी बोलणारच ना काही गोष्टीतनं. बरोबर आहे. म्हणून काय असं काही फोन करून किंवा उभे राहून असं नाही. कुठच्या ना कुठच्या तर तो माणूस माध्यम राहिला की नाही द्यायला. म्हणजे असे हे जे साईन्स आहेत ते आपल्याला ओळखता यायला पाहिजेत. कळलं? आणि मग ही वाडवडिलांची पण पुण्याई असते कधी कधी, जे ह्या साधनेत नसतात किंवा कोणत्याही म्हणजे काही पूजा अर्चना न करता पण काही काहींचं खूप बरं चाललेलं असतं वेगळ्या गोष्टीतनं. तर ती वाडवडिलांची पुण्याई पण असते. पण मी नेहमी म्हणते की तुमचे जर का चांगले दिवस येत आहेत ना, तर लक्षात ठेवा काम वाढलं आहे आता तुमचं. कळलं? चांगले दिवस कधी येतात? जेव्हा तुमचा पुण्याचा साठा आता तुम्ही खर्च करताय तेव्हा तुला चांगले दिवस येत आहेत. साठा जो आहे तो खर्च होतोय म्हणजे तुम्हाला काम वाढवायचं आणि पुन्हा पुण्याचा साठा ॲड करायचा त्याच्यात. बरोबर. त्यामुळे चांगले दिवस आले, एकाच्या 2 गाड्या झाल्या, 2 बंगले झाले की मला माझ्यावर काम जास्त करणं आलं. कळलं? तेव्हाच माणसं सोडतात जी गोष्ट करतायत ती. कळलं? एक्झॅक्टली होतं की नाही असं? विसर पडतो माणसांना बघ. अगदी बरोबर. आणि विसर पडतो तिथेच पुन्हा ते स्वतःसाठी खड्डा खणतात आणि मग डेबिट होत जातं अकाउंट. असं आहे. म्हणून सांगणारा कोणतरी पाहिजे आणि जिथे महाराजांसारखे आहेत जे कुठून ना तरी आपल्याला गोष्टी पोहोचवतात तिथे सरेंडर व्हायला पाहिजे. यातून अनुभव काय? अनुभव प्रत्येक घराघरामध्ये असतात महाराजांचे. पण म्हणून त्याला अंधश्रद्धेची जोड लावू नका. ते सोडून माझी कनेक्टिव्हिटी आणि माझी साधना योग्य पथावर आहे, यातून मला माझ्यावर काम जे मी काही ते करून घेत आहेत ते योग्य करत आहे, ह्याचा प्रबळ विश्वास ठेवून अजून काहीतरी चांगलं करा असं सांगणं आहे अनुभवांसाठी. ते चमत्कारासाठी पाहू नका. चमत्कारच पाहत बसाल तर क्रेडिट होणार नाही अकाउंट. ते अकाउंट क्रेडिट करायचं आहे. म्हणून स्वतःवरती काम करा असं आहे. आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं स्वामी म्हणतात. तर याचा नेमका अर्थ काय आहे? स्वामींना कधी पाठीशी नाही, मी तर म्हणेन स्वामी सोबतच आहेत असं. आणि ते नामाच्या पाठीशी आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मी काही चोरी डकेती करेन आणि स्वामी पाठीशी उभे राहतील का? तेव्हा धपाडेच मारतील. खणला ना खड्डा असं. तर ते तुमच्या नामाच्या पाठीशी आहेत. तुम्ही किती नाम घेताय आणि नाम कसं झालं पाहिजे रे. म्हणजे जेव्हा आपण नामस्मरण म्हणतो ना की काही जण कसं आहे की ते फक्त एक काउंटिंग करत बसतात. मी इतक्या माळा करतो. मग जेव्हा मी 11 माळा करते, असं खूपदा मला लोक फोन करून 11 माळांचं माझं चालू असतं हां असं. एक तर 11 माळा करते त्याच्यात लक्ष तुझं ते 11 माळेकडे, त्या नामात नाही. एक नाम घे, फक्त एकदा घे, पण ते इतकं मनापासून घे की त्याचा थेंब आर्तभावनेचा तो ओला होऊन महाराजांच्या पायावरती थबकला पाहिजे. कळलं?
माणसं असतात ना, म्हणजे एक माणूस पूर्वी कॅशियरचं काम करत होता. हम्म. तर काय की पैसे मोजे, पैसे मोजे, पैसे हां. मोजे. जेव्हा रिटायर झाला, आता मी नाम घेतो, देवळात बसला हां. आणि माळ ओढतोय. तर ते मोजे, ते मोजे, ते मोजे, मणी मोजे. तेव्हा देव हसतो. तो म्हणतो, अजून तुझी मोजायची सवय गेली नाही. तेव्हा पैसे मोजत होता, आता तू मणी मोजतोयस. कळलं? असं आहे ते. म्हणजे तुम्ही नामस्मरणासाठी सुरुवातीला एक पर्यायी उपाय म्हणून तुम्ही माळ घेताय. कारण दॅट इज अ इन्स्ट्रुमेंट टू रिकॉल यू की मी नाम घेतीये. त्यातही लोकांना काय काय लोकांना दाखवायचं असतं, अशा माळा उडवतात. म्हणजे असे आम्ही नामस्मरण करतोय असं. काही गरज आहे का दाखवायची की मी नाम घेतोय? बरं, परीक्षा कुठे सुरू होते? की नाम घेते, हां. बसलोय. का घरात कधी कधी दुमत असतात. हो. बसला नामाला, हम्म, हम्म. कळलं का? झालं. आणि तर मोठ्या मोठ्याने बोलण्याची कोणाला सवय असते. झालं म्हणजे आता आम्ही कोणी बोलायचं नाही. हम्म. कळलं? हम्म. आणि तेव्हाच डोअरबेल वाजते. मग बायको नवऱ्याला म्हणेल, जा उठा, काहीतरी फुकट टाइमपास करताय, त्यापेक्षा दरवाजा तरी उघडा. मग तिच्यासाठी कदाचित ते नामस्मरणला बसलाय तो खऱ्या मनाने बसला असेल, किंवा तोही असा मी करतोय ह्या दाखवण्याच्या पॉईंटमध्ये असेल ना, तेव्हाच अशा परीक्षा येतात. हम्म. पण हम्म. तेव्हा उठून बघणं हे नियोजन पण महाराजांनीच केलेलं असतं की हा उठतोय का. कारण कोणतीही परिस्थिती आली तर तिकडे तोच आहे, भगवंतच आहे, हम्म. हे पाहता आलं पाहिजे ना, की तो चिडला पाहिजे तेव्हा. कळलं? म्हणून त्याचा प्रोपगंडा नाही करायचा आहे. नाम तुम्ही आतून घेऊच शकताय ना. जेव्हा तुमचं वैखरीवरनं येतंय, बाहेर येतंय नाम, तेव्हा तुमच्या आतूनच ती तपश्चर्याच आहे नामाची. म्हणजे मुखात नाम येणं म्हणजे पण महाराजांचा भरपूर आशीर्वाद आहे. नाहीतर साधं नाव घे म्हणून सांगून सुद्धा लोक घेत नाहीत. कळलं? बरोबर. त्यामुळे नामाची गोडी जेव्हा कशी लागते, हम्म. ती इथून बेंबीतनं आतमध्ये येतं ना ते नाव, हम्म. तेव्हा ते स्टार्टिंगला तुम्ही मोठ्याने बोलाल, माळ ओढाल, सगळं कराल. पण त्याच्यानंतर जे आतलं सुरू होतं ना नाम, हम्म. हम्म. तेव्हा मी असं कधी कधी माझा असा शब्द असतो कोणाला, किंवा मी असं म्हणते की पोट भरून नावच झालं असं. कळलं? म्हणजे खरंच असं आपल्याला ते फिलिंग येतं की पोट भरलंय माझं नामाने. तुम्हाला भूक पण लागणार नाही तेव्हा. इतकी ऊर्जा ते नामातनं देत असतात. नामातच त्यांचा श्वास आहे ना. हम्म. गोंदवलेकर महाराजांनी पण तेच सांगितलं आहे. बरोबर. असं आहे. पण प्रत्येक जो नाव घेतो त्या नावाची ऊर्जा ही तुम्हाला देत असतात भगवंत. आणि पुन्हा नाव घेतल्यामुळे आपल्याला ते आठवणीत राहतंय की मी कोणतं नाव घेतोय, त्या ऊर्जेशी मी कनेक्ट राहतोय. फक्त मला ते स्मरणात राहिलं पाहिजे. हम्म. कळलं? की मी आता बसले आहे, माझ्या डोक्यात 100, आणि तुम्ही कधी राईट ट्रॅकवर आहात, तर माझ्या डोक्यामध्ये 100 विचार असताना मी आता बसले, तर ऑटोमॅटिकली मी माझा स्विच मोड करते आणि मी नामात सुरू होते. समजून जा तुम्ही एकदम राईट ट्रॅकवर आहात. कळलं? हे आपोआप प्रोसेसिंग व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला कोणी आठवण करून द्यायची गरज नाही. आता कम्युनिटीवरती जेव्हा आमचं 8चं एकत्र नामस्मरण हे जे चालतं, हे जेव्हा साधनेत खूप वर्षापूर्वी सांगणं झालं होतं काही गोष्टीतनं, तेव्हा ते एकत्र जेव्हा तुम्ही नाम घेतात ना, ते निस्वार्थी नामाने आपल्याला ब्लेसिंग्सच्या रूपामध्ये त्या ऊर्जा एकत्र जेव्हा, म्हणजे 100 माणसं आहेत आणि ते 100 माणसं एका वेळेला जर का एका नामाचा जयघोष करतायत, तेव्हा त्या जयघोषामध्ये जे स्पंदनं तयार होतात ती किती काय काय देऊन जाईल, हा त्याच्यातला मोटो आहे. म्हणून आणि परत एकत्र बसणं हा पण एक महत्त्वाचा आहे. कुठूनही जगातल्या कुठच्याही कोपऱ्यातनं, कानाकोपऱ्यातनं तुम्ही एकत्र स्मरणात ठेवून ती वेळ आपण जेव्हा बसतोय, तेव्हा होणाऱ्या ऊर्जा ह्या तुम्हाला आतून शुद्धीकरण करत आपण काहीतरी आज निस्वार्थ भावनेने करतोय. कारण खूपदा नामामध्ये पण लोकांचे हेतू असू शकतात की मी ह्या गोष्टीसाठी मी इतक्या माळ ओढतोय किंवा हे करतोय. तर असं काहीच ठेवायची गरज नाही. कारण भगवंताला माहीत नाही आहे का की तुमच्या आतमध्ये तुम्हाला काय द्यायचं आहे. आपणच आपल्या कर्माचा घडा भरत असतो ना. जर का मी ज्या हॉटेलमध्ये, ज्या टेबलवरती मी काही खाल्लं, मी काही ऑर्डर केली,
तर मला बाजूच्या टेबलवरचं बिल तो देणार नाही आहे. तुझंच टेबलवरचं बिल तुला येणार ना. बरोबर. मग तसंच आहे ना, जेव्हा तुमच्या गोष्टी सुरू होतात आध्यात्मिकरित्या, पण आध्यात्मिकमध्ये पण आधी आत हाच गोष्ट आहे ना. बरोबर. मग त्यामुळे हे जेव्हा सांगड आपण घालतो, नामापासून सुरुवात जी होते आणि ते नाम रुजतं, म्हणजे जसं मी मगाशी तुला पहिलं म्हटलं की बी रुजतं आणि ती एकरूपता येते, ती नामातली गोडी आहे. मग ती ऑटोमॅटिक चालू राहते आणि आतमध्ये ते चालतं आणि आतमध्ये चाललं की तुमच्या पेशींवरती काम होतं आणि ती शक्ती आहे, ती शक्ती तुमच्या सोबत फिरत राहते आणि म्हणून मग आपण म्हणतो भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ते सोबतच आहेत. बरोबर. असं आहे. म्हणून त्या शक्तीला ओळखण्यासाठी नामाची जोड घेणं हे गरजेचं आहे. मग ते नाम कुठेही, म्हणजे मी काही मंदिराच्या समोरच माझ्या घराच्या बसायला पाहिजे का असं नाही. मी आता येत होते तर वाटेमध्ये पण डोळे बंद करून लगेच आपण मोड स्विच करता आला पाहिजे. हां, पण असं नाही की मी नाम घेते म्हणजे मी दुसऱ्या नाही चल माझं तर हेच आहे, तसं नाही. हां, तसं नाही. आता माझी नामाची वेळ आहे, आता बाजूला व्हा, मला कोणी डिस्टर्ब, असं नाही. नाही, हां, असं नाही. तुमचं आतमध्ये घोळता येतंय का? हां, ही लगेच स्टेज नाही येणार, तेही मला मान्य आहे. पण त्याच्यासाठी पहिलं 5 मिनिटांनी सुरू करा. 5 मिनिटाची वेळ घ्या. मी अगदी 8 ते 8:05 समजा आमचं जे संध्याकाळचं आहे, 8 ते 8:05 मी अगदी त्यावेळेत नामाशिवाय काहीच करणार नाही. मग ते 5 ते 10 मिनिटावरती कधी येईल कळणार नाही. मग अशी एक 5-5 मिनिटाची जरी वृद्धी केली ना आपल्या नामसाधनेत, तरी हळूहळू तुमचा बेस तयार होतो आणि तो बेस जेव्हा तयार होतो ना, तेव्हा नाम कधी मुखातनं असं सहज निघत असतं, जाता येता ट्रॅव्हलिंगमध्ये पण. कारण नामाला इतकी म्हणजे किती म्हणजे महाराज तुमच्यासाठी सुसह्य करून देतील गोष्टी, की नाम तुम्ही झोपून आडवं सुद्धा करू शकताय. कोण एवढं तुम्हाला ट्रीटमेंट देणार? बरोबर. मग म्हणजे मग एवढी ट्रीटमेंट तुम्हाला आहे अवेलेबल, तर निदान झोपताना चला दिवसभर विसरलात, आडवे झालात तुम्ही तुमच्या झोपण्याच्या स्थानावरती, तरी तिथे तरी तुमच्या मुखातून नाम निघतं का? सगळ्या गोष्टी काउंट होतात. म्हणून त्या गोष्टींशी कनेक्ट होण्यासाठी कोणीतरी सांगणं हवं. आणि मग जेव्हा असे ग्रुप तयार होतात आपले, जसे रेकीमध्ये आहेत आता सगळेजण, म्हणून मग ते मी जे वारंवार प्रत्येकाचं शेअरिंग करत असते की ह्यांचं असं आहे, तेव्हा तो व्यक्ती स्वतःला अपलिफ्ट करण्याचा प्रयत्न करतो. आणि माझं म्हणणं काय, कुठून तरी 1% तरी तो स्वतःला चेंज करायला बघतोय ना, हे आजच्या तारखेला महत्त्वाचं आहे. तो टाइमपास तर करत नाही आहे ना, फालतूमध्ये कोणत्या गोष्टींना तर अट्रॅक्ट होत नाही ना, त्यापेक्षा नामाची गोडी आहे, साधनेची गोडी आहे, ह्याच्यात लागतोय ना, ऊर्जा घेतोय आणि त्याची कामं वेगवेगळ्या प्रकारची चांगली होत आहेत. मग ह्याच्यासाठी कुठचीही वेगळ्या विचारातनं किंवा अंधश्रद्धेतनं आपल्याला त्याला मुलामा लावायची गरज नाही. इथे कनेक्शनच महत्वाचे, म्हणून चॅनल स्ट्रॉंग पाहिजे. हे नामस्मरण करण्यासाठी काही दीक्षा असणं आवश्यक आहे का? आता मंत्रांसाठी कसं आहे की काही मंत्र हे सगळ्यांसाठी दिलेलेच आहेत. म्हणजे जसं आपण दिगंबरा दिगंबरा म्हणतोय, हे सगळ्यांसाठीच आहे. श्री स्वामी समर्थांचं आपण म्हणतोय, सगळ्यांसाठीच आहे. श्रीराम जय राम जय जय राम आहे, सगळ्यांसाठीच आहे. तो सगळ्यांनी, कारण तो ऑलरेडी सिद्ध आहे, कारण ते महाराजांनी करूनच दिलेले आहेत, तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. बरोबर. पण काही असतात की जे तुम्हाला गुरुच देत म्हणतात, तो कोणाला सांगतही नाहीत, पण ते डिपेंड्स अपॉन पर्सन टू पर्सन. ते आपण असं डिस्क्लोज नाही करू शकत. असं आहे, तो प्रत्येकाला जसा मिळेल त्या प्रकाराने त्याची वृद्धी साधनेत त्यांनी, मग त्याला जे सांगितलं ते त्यांनी करावं. म्हणजे आता कोणाला नुसता श्री म्हणायला सांगतील किंवा गजानन महाराजांचं करायला सांगतील, हे त्यांच्या त्यांच्या गुरूंच्या वरती असतं. म्हणजे काय देतील आपल्याला माहीत नाही, पण प्रत्येकासाठीच नाही. तुम्ही बोलू शकता, तुम्हाला फ्री फ्लो दिलेला आहे त्यांनी, तो तुम्ही आरामात स्वतःमध्ये घुळवू शकता आणि शुद्धीकरण आतमध्ये चालू राहतं नामातनं. बरोबर. आणि बरेच लोक असं म्हणतात की मी गेल्या अनेक वर्षापासून नामस्मरण करत आहेत, तरी माझ्या आयुष्यात काही बदल होत नाहीये. तर असं नेमकं का होतं? कारण मी तर एवढंच सांगेन की म्हणजे जसं मगाशी म्हटलं की पहिली पायरी महत्त्वाची आहे. म्हणजे पहिल्या पायरीमध्ये मी विचार कोणता करून ते सुरू केलं की मला काहीतरी पाहिजे आहे, पण एक्झॅक्टली भगवंताला तेच नको आहे. कधीतरी तुझा विचार बाजूला ठेवून त्यांच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न कर. कळलं? हे कधी वाटतं, जो अजून कनेक्टच झाला नाही त्याला वाटेल. बरोबर.
कारण त्यांच्याशी कनेक्ट झाल्यावरती ते देणार नाहीत हे अशक्य कोटीतली बाब आहे. पण ते काय देतील हे तुझ्या कर्मावरती आहे. कळलं? मग ते तुला वेगळ्या तुझं फील्ड पण चेंज करतील किंवा तुझा काहीतरी ट्रान्सफॉर्म करतील हे तुझ्या कर्मावरती आलं. तुला जे पाहिजे ते तुझ्यासाठी योग्य नसेल तर ते तुला देणार नाहीत. आज माझ्याकडे एक गाडी आहे, दुसरी गाडी मी मागतेय, मी विकत घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. महाराजांना माहिती असेल दुसऱ्या गाडीतनं मी ठोकणार आहे कुठेतरी, तर ते देणार नाहीत. त्यामुळे तुम्ही काही मागाल. बरोबर. आई लहान असताना आई तुमच्या हातात चाकूसुरे देणार नाही कारण तुम्हाला योग्य नाही आहे ते. आईला माहिती आहे ना ते. त्यामुळे तुमचं मागणंच पहिलं शून्य आणलं पाहिजे, शून्यावरती नेलं पाहिजे. त्यांना माहिती आहे मला फक्त त्यांनी मुखातून नाम येण्याची सोय दिली आहे, ते सुख दिलं आहे. ह्यामध्ये मी आधी कसा माझं समाधान घेतोय हे महत्त्वाचं. कळलं? कारण माझं त्यांनी माझ्या मुखातून शिवीशाप तर येत नाहीत, मुखातनं नाम येत आहे. इथे आशीर्वाद आले की नाही, मग पुढचं पण तेच बघतील. त्यामुळे मी करतोय आणि मला मिळत नाहीये हे जो बोलतो त्याला ते करणं कळलंच नाही. त्यामुळे अशांना खूप करणं आहे. कळलं का? पण त्याचं कॉलिंग नसेल तेवढ्यापुरतं. म्हणजे प्रत्येकाचा कार्मिकच इश्यू आहे ना ह्या गोष्टीत. आणि बऱ्याच जणांच्या म्हणजे बऱ्याचदा मी बघतो की नामस्मरण करताना बऱ्याच जणांच्या डोळ्यातून अश्रू येतात, पाणी येतं. म्हणजे माझी आई पण ज्यावेळेस नामस्मरण करते तर तिच्या डोळ्यातून आपोआप अश्रू येतात. किंवा आपण ज्यावेळेस मंदिरात जातो त्यावेळेस पण कधी कधी आपल्या डोळ्यात अश्रू येतात. तर असं नेमकं का होतं? हां, मग तेच आहे की जेव्हा ब्रह्मांड पण बनलं तो साऊंडच होता ना. ओम नी साऊंड जो तयार झाली ब्रह्मांडाची निर्मिती, अनाद ब्रह्म आपण जे म्हणतो, त्याच्यात पुन्हा त्या फ्रिक्वेन्सीज आल्या. मग अशा वेळेला जेव्हा साधक किंवा जो नामस्मरण करतोय काही म्हणजे अश्रू येण्याचं कारण सांगते मी तुला. म्हणजे त्याच्या एक तर इमोशन्स लेवल खूप प्रकाराने तो पलीकडे गेलेला असतो. म्हणजे भावविभोर होतो ना असं. आणि तेव्हा ते नाम, जे नाम शक्ती घेऊन उभं आहे, त्याची स्पंदनं, प्रत्येक गोष्टीला स्पंदनाशिवाय जीवित पण नाही आहे. आज आपण श्वास घेतो आहे तर ते स्पंदन आहे ना माझं. आज मी बोलतेय किंवा आपण बोलू शकतो एकमेकांशी ह्या विषयावरती, ह्याचाच अर्थ काहीतरी आपली स्पंदनं मॅच होत आहेत. नाहीतर बघ ना कोणी कोणी एकमेकांची तोंड बघत नाहीत असं आहे. म्हणजे स्पंदनाचा हा खेळ आहे. मग जेव्हा ती स्पंदनं फार उच्च वाइब्स घेऊन आहेत आणि एखादी व्यक्ती स्वतःच्या कोशात आहे, ती जास्त इमोशनल आहे किंवा काहीतरी गोष्टी आहेत आतल्या साचलेल्या, तेव्हा ते नाम त्याच्यावरती अमृताचा वर्षाव करत असतं आणि तिकडची स्वच्छता होत असते. आणि अशा वेळेला कुठून तरी तो मार्ग मोकळा होतो ना. मग ते डोळे आहेत की अश्रूंच्या वाटे हलकं केलं जातं. मग बरं वाटतं ना. आणि रडल्यानंतर पण त्या व्यक्तीला बरं वाटतं. आणि इमोशन्स तुमचे जे फार वर येतात, कळलं ना, ते वर आलेले इमोशन्स तुम्हाला कसे कंट्रोल करायचे हे त्यातून समजलं जातं. पुन्हा तुमची एकरूपता तिथे दिसते. जेव्हा आपण नदी म्हणू समजा, म्हणजे हे एकरूपतेचं म्हणजे एक आपण छोटी पायरी टाकली आपण असं म्हणू. चांगलं आहे उलट, म्हणजे रडू येणं. कळलं की आपण स्वच्छ होतोय, आपल्याला कळतंय की आपल्याला नितळ भाव निर्माण करायचे आहेत. कळलं? आणि रोज ज्यांना आलं नाही ते वाईट आहेत असं म्हणायचं नाही आहे मला. पण म्हणजे ते प्रत्येकाच्या वरती डिपेंड आहे. कारण कोण कसा व्यक्त होईल माहीत नसतो ना. आता त्यांनी अश्रूतनं हे केलं, कोण लिहून करेल, कोण बोलून करेल, कोण त्यांच्या विचारातनं मांडणी करेल वेगळी. प्रत्येकाचे ते विश्व आहे. म्हणजे जसं नदी आपण म्हणतो की जोपर्यंत नदी सागराला मिळत नाही तोपर्यंत नदीचं अस्तित्व आहे. ज्या क्षणाला ती सागराला मिळते तेव्हा तू ती नदी कोणती आहे ती बोलू नाही शकत. ती सागराशी एकरूप झाली. तसं नामातून आपण त्यांच्याशी एकरूप होण्याचा हा भक्ती मार्गाचा एक म्हणजे सुरुवातीचा क्षण आहे जो अश्रूतनं ते लोक अनुभवतात तेव्हा. कळलं? लाट सुद्धा समुद्रावरती येते
तेव्हा पहिल्यांदा तिला असं वाटत असेल ना की ती लाट आता बाहेर जाते, पण समुद्र पुन्हा त्या लाटेलाच आतमध्ये घेतो. म्हणजे तो तिला सोडत नाही. ती लाट आली म्हणून ती निघून नाही गेली. त्या क्षणाला उफाळते ती लाट, तेव्हा लाटेला वाटतं की मी बाहेर चालले आहे, पण पुन्हा समुद्र तिला आतमध्ये खेचून घेतो, कारण ती त्याचीच आहे, ती बाहेरचं नाही आहे. ती स्पंदन आहेत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, कळलं का, एकरूपतेची. आणि म्हणून अश्रुपात असं होतं, आणि विच इज अ गुड साईन, असं काही नाही. पण हां, रोजच तुम्हाला घाय मोकलून रडू येत असेल तर आतमध्ये काही चुकलं आहे का तुमचं, की म्हणजे मग त्याची जाणीव होतीये का, कळलं. अश्रुपात होणं थोड्याफार फरकाने इट्स ओके, असं आहे. पण खूपच होत असेल आणि मग मनच स्थिर राहत नसेल तर त्याच्यावरती काम करणं आलं. कारण ती तेव्हा जाणीव निर्माण होते ना, ती जाणीव गुरु करून देतात, असं आहे. म्हणून नामस्मरणात अश्रू येणं साहजिक आहे, कारण दिवसाला तुम्ही वेगवेगळ्या लोकांशी कनेक्ट होत असतात. ते विचार उफाळून येतात, उफाळून आलेले बाहेर पाडणारच ना, ते साचवून नाही ठेवणार तुमच्यामध्ये. बरोबर. तसं आहे. आणि नामस्मरण केल्यामुळे आपल्या ऊर्जेमध्ये काही बदल होतो का? जसं आपण आधीच्या पॉडकास्टमध्ये बोललो की रेकी हे ऊर्जेवर काम करतं, तर नामस्मरणामुळे आपल्या ऊर्जेवर कुठे बदल होतो का? नामस्मरण ही ऊर्जा घेऊनच आहे. नामात शक्ती आहे, मगाशी म्हटलं ना, शक्ती ही ऊर्जा आहे. त्यामुळे जेवढं तुमचं नामस्मरण, म्हणजे मी म्हटलं ना, मोठ्या मोठ्याने ओरडूनच मला बोलायला पाहिजे वगैरे असं नाही आहे. आत्ताही मी बोलतेय ना, तरी आतून माझं नाम चालू आहे, कळलं का. म्हणजे मी ते सोडतच नाही, माझं नाही सुटत, पण ही प्रोसेस ही नंतर बिल्ड होते. म्हणजे मी एक वाक्य झालं ना, आपण जेव्हा थोडासा पॉज घेतोय, माझ्या आतमध्ये चालतंय काहीतरी, ते नामच चालतंय हे मला कळलंय, समजलं का. मग ती ऊर्जा पुन्हा देते, पुन्हा आपण काहीतरी बोलतोय. मग हे दिस इज अ प्रोसेस आहे, ती एक तो प्रोसेस आता बनलाय, म्हणजे ती शक्तीच आहे. आणि नाम ऊर्जा दिल्याशिवाय, म्हणजे नामाचं मी म्हणण्यापेक्षा तुला स्वतःचं पण नाव दिलेलं आहे ना, प्रत्येकाला नावं दिलेली आहेत. त्या नावाला तुला शुभम म्हणून हाक मारल्यावरतीच तू ओ म्हणशील. तुला विवेक म्हटलं तर तू बघणार नाहीस, म्हणजे तुझ्या नावाची शक्ती तुला पोहोचते ना. तशी तू भगवंताच्या नावाची शक्ती घेतोय स्वतःकडे, तेव्हा ती शक्ती तुला किती काय काय देऊन जाते. मग ती ऊर्जा जी क्रिएट होतीये, ती तुम्हाला कुठे वापरायची हे पण कळायला पाहिजे, कळलं. म्हणजे मी नामातनं काय साध्य करतेय, तर मी माझ्या रागावरती कंट्रोल आणते का, किंवा मी म्हणजे आधी ज्या प्रकाराने होते त्यातले चेंजेस आता माझे चांगल्या प्रकारचे झालेले मला अनुभवता येत आहेत का, मी आतून शांत होतीये का, ह्या सगळ्या ऊर्जा आहेत, कळलं. आणि त्या आपल्याला समजतात नामातून, हळूहळू समजतात, लगेच होत नाही, खूप काळ जातो. म्हणजे नाही तर परत असे प्रश्न येतील आपल्याला की मी 2 दिवस नाव घेतोय पण मला काही होत नाही, असं नाही. त्याला काळ जायला लागतो, पण सातत्यच सगळ्या गोष्टीचं मूळ आहे, आणि सरेंडर. आणि तुम्ही आत्ता म्हणजे पॉडकास्टच्या आधी ज्यावेळेस आपण बोलत होतो त्यावेळेस तुम्ही एक गोष्ट सांगितली की आपण आपल्या दिवसाची सुरुवात स्वामींच्या नामस्मरणाने केली पाहिजे, किंवा झोपताना पण आपण त्यांचंच नामस्मरण केलं पाहिजे. तर या गोष्टी केल्याने आपल्या आयुष्यात नेमका काय बदल होऊ शकतो? तेच सांगते ना मी तुला, की स्वामींचं असं, आता मी कोणाला असं कंपल्सरी करत नाही की तुम्ही स्वामींचंच घ्या. प्रत्येकाला कोणीतरी गुरुमंत्र पण दिले असतील, कोणी ज्यांचं तुमच्याकडे जे काही आहे त्या प्रत्येकामध्ये ती शक्ती त्यांनी दिलेली आहे. ती शक्ती तुमचं असाध्य गोष्ट साध्य करायला दिलेली आहे. रात्रीचं का म्हटलं, म्हणून तर मगाशी म्हटलं झोपेत पण तुम्हाला ते करायला सांगतायत. मग झोपताना जेव्हा तुम्ही करता तेव्हा ते रात्रभर रन होतं, तुला कळत नाही की मला कधी झोप लागते. आणि जेव्हा रात्री सुरू करतोस तेव्हा सकाळी उठताना पहिल्यांदा ते नावच तोंडातून निघतं, तेव्हा समजून जायचं की अख्खी रात्रभर माझी प्रोसेस चालू होती. मग ती सुरुवात पण नामातनंच झाली. बरोबर. आणि कोणतीही गोष्ट जर का चांगल्यातनं सुरुवात झाली तर दिवस चांगलाच जाणार ना, म्हणून त्याची सांगड घालावी आणि सवय लावून घ्यायची, नियमच लावायचा. कुठेही काही झालं की मी 5-10 मिनिटांनी पुन्हा नामाच्या ट्रॅकवर येते का, कळलं. नामाच्या ट्रॅकवरती तुम्ही यायला लागलात ना की खूपशा गोष्टी प्रॉब्लेम म्हणून राहत नाहीत, प्रश्न म्हणून प्रश्न उरत नाहीत. सगळे प्रश्न प्रॉब्लेम्स बाहेर आजूबाजूला नाचताना थैमान घालताना दिसतील, पण तुम्ही एक कटाक्ष टाकून ते पाहू शकता, कळलं का.
त्याच्यात जी इन्व्हॉल्वमेंट होते ना त्यापेक्षा वरून तुम्हाला पाहता येण्याची नजर नामातनं तुम्हाला मिळते. असं आहे. ताई, मानसपूजा म्हणजे नेमकं काय आणि ती बाह्य पूजेपेक्षा कशी वेगळी आहे? छान प्रश्न आहे हा तुझा, म्हणजे माझ्या आवडीचा प्रश्न आहे, कारण ती रोजच्या माझ्या साधनेत येते. हम्म, मानसपूजा या शब्दात आपण अर्थ घेतो तो मनातून, हम्म, हम्म, जी आतमधून आपण पूजा करतोय हो भगवंताची. हो. त्यात आपण डोळे मिटतो. डोळे मिटून आपण जे साक्षात आपल्याला भगवंतावरती षोडोपचार करायचे आहेत ते आपण आतून करत असतो. म्हणजे समजा डोळे मी मिटले, हम्म, हम्म, आता डोळे मिटल्यानंतर मी म्हटलं की स्वामींची मूर्ती आहे समोर. स्वामींच्या मूर्तीला मी छानपैकी अगदी गंगा, नर्मदा, सावित्री सगळ्या मोठ्या मोठ्या नद्यांची मी जल कुंभाने भरले आहेत आणि त्यातून मी त्यांच्यावरती जो अभिषेक करत आहे त्याला आपण अमृतधारा असं म्हणतो, ते सोडत आहे. नंतर आपण त्यांना छानपैकी समजा दुधाने आंघोळ घालत आहोत. हम्म, कळलं. नंतर खूपदा फळांचे रस असतात, डाळिंबाचा रस, उसाचा रस, त्यांनी छानपैकी आंघोळ आपण त्यांना घालतोय. तेव्हा त्यांना आपण ज्याच्यात बसवलं आहे ते असे सोन्याचे चांदीचे असे पाट आहेत मांडलेले. कळलं. त्यांचे पाय आपण ज्याच्यात धुत आहोत ते तबक सुंदर असं हिरे जडित आहे. हे जे आपल्याला इच्छा असते, जे आपल्याला पाहायचं आहे, जे द्यायचं आहे महाराजांच्या समोर, ते आपण मानसपूजेतनं अगदी छान प्रकाराने बसून शांतपणे त्यांची पूजा अर्चना करू शकतो. तेव्हा त्यांचे भाव आपल्याला पाहायला मिळतात. हम्म, हम्म, कळलं का. जेव्हा आपण ते भाव पाहत असतो ते भाव तिथे पोहोचत असतात आणि फक्त काही गोष्टींची अनुमती नाही म्हणून मी आत्ता इथे फक्त ते सांगू शकत नाही, पण ते तसेच्या तसे त्यावेळेला तुम्हाला तिथे दिसतात. ओके. असं अगदी तसंच्या तसं, त्याच्यात काहीच फरक नसतो. ती एक्सेप्टन्सी असते की तुमची ही मानसपूजासुद्धा मी स्वीकारत आहे. हम्म, हम्म, कळलं. प्रत्यक्षात माणूस समजा देताना काहीतरी आपण कंजूसगिरी करून महाराजांना जर का वाहायला जात असेल कोणत्या गोष्टी, तर निदान इथे तुम्हाला भरभरून म्हणजे मोकळीक दिलेली आहे की तुम्ही भरपूर म्हणजे सोन्याचं चांदीचं पाणी अगदी हिरे जडित तिथे जे काही तुम्हाला वाहायचं आहे त्यांच्या चरणाशी ते वाहा, सोन्याची कमळं वाहा, म्हणजे त्याच्यात तिकडेच निदान चिक्कूगिरी करू नका, अगदी भरभरून गोष्टी सोडा, असं आहे. पण जेव्हा हे आपण बघतो म्हणजे आपले डोळे बंद आहेत, पण ते डोळ्यासमोर येणं हे सुद्धा स्टार्टिंगला खूपदा जमत नाही. कारण जशी आपण डोळ्यामध्ये ती मूर्ती म्हणजे आपण म्हणतो ना की ती सोक करतोय, म्हणजे ती अशी ओढून घेतोय की आपण हे हे रिच्युअल्स करतोय डोळे बंद करून, ते बघताना करताना सुद्धा त्याच्यात डिस्ट्रॅक्शन्स येतात खूपदा. म्हणून मन एकाग्र होणं गरजेचं आहे मानसपूजेला, आणि ते खूप डीप लेवलवरती एकाग्र. मी म्हणत नाही की तुम्ही 2-2, 3-3 तास मानसपूजा करा, पण जी काही 10-15 मिनटं तुम्ही मानसपूजा करता, कळलं का, त्यामध्ये एकाग्रता हा फार महत्त्वाचा पॉईंट आहे मानसपूजेला. मग तुम्ही त्यांना आंघोळ झाली की मग छानपैकी त्यांना अशा स्वच्छ अशा मलमलच्या कपड्याने पुसत आहात. कळलं. त्यांच्या पायावरती छान स्वस्तिक काढत आहात. त्यांना छान वस्त्र परिधान केली आहेत आणि वस्त्र परिधान केलं की त्यांना छान फलाहार किंवा त्यांना बेसनचा लाडू आवडतो, पुरणपोळी आवडते, मग त्याचा त्यांना नैवेद्य तुम्ही त्यांना अक्षरशः भरवत आहात. हे जेव्हा तुम्ही पाहताय सगळं, म्हणजे एक आपण फार सुंदर प्रकाराने महाराजांना असं छान सजवतोय, त्यांना छानपैकी रत्नजडित सिंहासनावरती बसवत आहोत, त्यांना आपण ओवाळत आहोत. आता मी जेव्हा बोलतेय तेव्हा पण कदाचित तुमच्या डोळ्यासमोर ते व्हिज्युअलाइज होतं. हां, ते व्हिज्युअलाइज होत असेल. हो. म्हणजे हे जे आहे ते मनपटलावरती काम करण्याची जी गरज आहे माणसाला, त्यातून आतून आंतरिक समाधान हे तुम्हाला खूप देते मानसपूजा. पण मानसपूजा समाधान जरी देत असली तरी जेव्हा ती कनेक्ट होते ना, तेव्हा महाराजांपर्यंत अगदी तशीच्या तशीच पोहोचत असते, असं आहे. आणि खूप जणांना अगदी जी सवय असते, म्हणजे आय थिंक सो बाबा बेलसरेंच्या ह्याच्यात की कुठेतरी मी ऐकलं होतं की म्हणजे एक ख्रिश्चन माणूस होता तो, म्हणजे असं, आणि त्याला सवय होती की आपल्या जीजसला, मदर मेरीला रोज आपण जे काही खातो ते द्यायचं असं. आणि एके दिवशी त्यांनी त्याला समोर ब्रेड आला आणि तो ब्रेड ठेवताना त्याला सारखं दिसे की
मदर मेरीचं तोंड असं नकारात्मक आहे, तिला ते नको आहे आणि त्याला ते काही कळत नाहीये, पण जेव्हा शेवटी तो पाव उघडतो तेव्हा त्याला त्याच्यात आतमध्ये झुरळ दिसतं. असं आहे. म्हणजे इतकी ती कनेक्टिव्हिटी झालेली असते. म्हणजे हेच सांगते मी तुला, म्हणजे आपला हा विषय जो कनेक्शनवरती आहे ना, हे कनेक्शन बिल्टअप करण्यासाठी स्वतःला आपण जी जोड घेत आहोत ना, ती महत्त्वाची आहे. आणि तिथे जेव्हा महाराज आहेत साक्षात, तेव्हा ती जोड घ्यायला तुम्हाला कोण अडवणार? जिथे साक्षात ब्रह्मांड नायक तुमच्यासोबत आहे. असं आहे. म्हणून मानसपूजेचं महत्त्व इतकं गोड आहे ना आपल्या आयुष्यात. आणि परत सकाळी तुम्ही पूजा करताना असं कराल, पण आता मानसपूजा अशीच करायची आहे म्हटलं, म्हणून मी रात्री झोपताना समजा मला मानसपूजा करायची आहे, तर मी तशी करणार नाही. रात्री झोपताना काही मी त्यांना अभिषेक करणार नाही. आता मला त्यांना झोपवायचं आहे, कळलं का? मग तेव्हा मी छान त्यांच्यासाठी हंतरेन, जे काही कापसाचे वस्त्र आहेत, छानपैकी त्यांची मऊ गालिचा आहे तो घालेन. महाराजांना आरती छानपैकी रात्रीची त्यांना झोपण्यासाठी आपण शांततेसाठी जे काही बोलायचं ते बोलू. त्यांचं नामघोष करत महाराजांपर्यंत ते काही सुगंधित फुलं अत्तर बाजूला ठेवू असं. आणि मग तिथे महाराज छानपैकी निजले आहेत हे मी मनामध्ये विचार करेन. किंवा दुपारी जसं 12च्या वेळेमध्ये असतं, तर म्हणजे महाराजांचा जेवणाची जी वेळ आहे साधारण 11 11:30च्या दरम्यान, तेव्हा मग मी त्यांना वरण भात मऊ भरवते आहे, कळलं का? हे जे सगळं आहे ना, ते डेली तुम्ही जर का चालू ठेवलं, म्हणजे तुम्हाला तुमच्या तोंडात अन्नाचा घास घालण्याच्या पहिली महाराजांना भरवण्याची एक एक आपली सेवा आहे. त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, म्हणून तुम्हाला ते बुद्धीत येतं की मला त्यांना भरवायचं आहे, कळलं का? ही जी सेवा तुम्हाला बुद्धीत येते ह्याचा अर्थ काय? तुम्हाला द्यायचं नाही आहे, ते मागतायत, तेव्हा तुम्ही त्यांना देतायत, असं आहे, कळलं? म्हणजे हा जो आपण म्हणतो ना, की आपण कोणत्या गोष्टी स्वतःहून करत नाही, त्यांचं सांगणं होतं. आणि त्या सांगणं जेव्हा त्यांचं असतं, तेव्हा ते अबाधित असतं आणि ते करून घेतातच, कळलं? म्हणून आपण प्रत्येक साधारणतः पत्रिका म्हणा किंवा कुठेही आपण श्रीकृपेने वगैरे हेच करतो ना. प्रत्येक वेळेला का आपण स्वतःचं नाव नाही घालत तिकडे, आपण भगवंताच्या कृपेने ही गोष्ट घडते, आपण हे मान्यता देतो. तिकडे करता तो आहे, ह्याला आपण जी जोड ठेवतो, त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टींचा विचार करू शकतोय. नाहीतर विचार करण्याचं सुद्धा सामर्थ्य आपल्यामध्ये नसेल, असं आहे. मग मानसपूजेमध्ये आपण ह्या जेव्हा गोष्टी करतो, महाराजांच्या प्रिय गोष्टी आपण जेव्हा त्यांना तिथे भरपूर प्रमाणात, म्हणजे जे स्वतः म्हणजे आपण प्रत्यक्षात नाही दिल्या तरी त्या फार सुंदर प्रकारे निदान तिथे, म्हणजे म्हणूनच म्हणते कंजूसगिरी तिथे अजिबात करायची नाही, भरभरून द्या. मग खूपदा असंही दिसण्यात येतं की आता महाराजांचं जेव्हा आपण छानपैकी त्यांना आंघोळ घातली, तेव्हा जे पाणी वाहतं ना, ते पाणी जिथे वाहतं तिथे सगळी कमळं फुलतायत, असं. ह्या ऊर्जा आहेत, ह्या तुम्हाला ते दाखवतात तेव्हा की काय होतंय त्या पाण्याचं. मग तिथे कमळं किती सुंदर फुलली आहेत, त्या पाण्याने तिकडचा निसर्ग, तिकडचा परिसर किती फुलला आहे, हे सगळं तुम्हाला दिसतं. हे मानसपूजेची जोड आहे. आणि खूपदा तर काही जणांना एवढेही अनुभव येतात की आपण ठेवलेला घास अगदी 5 बोटं त्याच्यात दिसतात महाराजांची, की महाराजांनी घेतलं आहे, कारण ते आहेत. हा जो माझा सांगणं आहे की ते आहेत, तर ते आहेतच. म्हणून तुम्हाला प्रत्येक वेळेला ते दाखवणार नाही, तर तुम्ही तुमच्या परीने ते जे काही सेवा तुमच्या करून घेतात ती करावी, असं आहे. म्हणून मानसपूजेला खूप महत्त्व आहे. आणि म्हणजे आता मी बाहेरगावी गेले आहे, मला घरी मी नाही आहे, पण मला पूजा करायची आहे, तर मी डोळे बंद करून जी माझी नित्यपूजा आहे ती मी डोळे बंद करून सुद्धा त्या दिवशी केली तरी त्याच्यात खंड पडत नाही मग, बरोबर. असं आहे. त्यामुळे तुमची पूजा कधीही चुकत नाही. जसं नामस्मरण हे बाईला पाळी आली किंवा काही आलं तरी ती मुखातनं नाव घेऊ शकते, त्याला तिला कोणी अडवलं नाही आहे, कळलं का? असं आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींची जोड होते आणि मानसपूजा तुम्हाला खूप सुंदर फलितं देतं, कारण ते मनाला समाधान देतं जास्त आणि तुम्ही खूप तुमच्या वेगळ्या ऊर्जा घेऊन उठता. दुसरं महत्त्वाचं म्हणजे जेव्हा एखादी आपण साधना करतो किंवा मेडिटेशनला बसतो, तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की मी बसताना खूप विचार घेऊन बसले, बरोबर? खूप आहे, अगदी जो कल्लोळ माजलाय तो घेऊन मी बसले. त्याच्यावरती महाराजांच्या कृपेने काहीतरी प्रोसेस झाली, आपण ते ग्राउंडिंग केल्या गोष्टी. आता जेव्हा आपण उठतो तेव्हा काय करायचं आहे आपल्याला? जे त्यांनी दिलं ते घेऊन उठायचं आहे.
चूक कुठे होते आणि लोकांना रिझल्ट काय येत नाहीत, उठताना पुन्हा ते स्वतःचेच म्हणून उठतात. जो कल्लोळ सोडला तोच कल्लोळ घेऊन उठले तर तुमचा ट्रॅक राईट नाही. मग तुम्हाला चिडचिड, तुमचा राग आणि संताप होणं कोणत्याही गोष्टीवरती हे होतं. पण जेव्हा तुम्ही ज्यांच्यासोबत बसलात त्यांच्यासोबत उठलात तर तुमचा ट्रॅक हा बदलतो. शिवाय 21 दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टी लगेचच्या लगेच होत नाहीत. हे मला सगळ्या रेकी साधकांना किंवा इव्हन कोणालाही, म्हणजे 21 दिवस हे तुम्हाला तुमचा नियम लावण्यासाठी दिलेलं आहे. जे 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं पण बसू शकत नव्हते, ते सलग 21 दिवस 1-1 तास बसले, ही तुमच्यासाठी तुम्ही स्वतःला पाठीवरती शाबासकी मारून घ्या की हे काम तुमच्याकडून करून घेतलं गेलं. असं आहे. मग हे काम करून घेतलं म्हणजेच मी करताना जे केलं ते घेताना, उठताना मी ते घेऊन उठले, तरच तुम्हाला प्रत्येक स्टेप, एक स्टेप आपण म्हणतो. म्हणजे माझं कसं आहे माहिती आहे, लाईफमध्ये मी कायम रूल असा लावलेला आहे ना स्वतःला, की एक तर मी ऑप्शन्स मला पाहिजेतच. म्हणजे A-B-C हा एका गोष्टीला हा A वर्क नाही झाला तर मला Bला माझ्याकडे तिथे लगेच ऑप्शन पाहिजे. मी तिथे कामासाठी म्हणते, स्टक नाही झाले पाहिजे. तो B नाही वर्क झाला तर मला Cला मला जायलाच पाहिजे. तो तिथे वर्क होणारच आहे. कळलं? तसंच जेव्हा मानसपूजेतनंच आपण साधनेतनं वळतोय म्हणून मी हा तुला टॉपिक घेऊन सांगतेय की लोकांना गोल अचीव करायचे असतात काही. कळलं? म्हणून लोक मेडिटेशन किंवा ह्या सगळ्या गोष्टीचा प्रयास का करतायत? कारण काहीतरी त्यांना अचीव करायचं आहे ना. पण अचीव करताना समजा जर का मला एखादा पॉईंट मी माझा ठेवलाय विजन बोर्डवरती की मला ह्या डेस्टिनेशनला रीच व्हायचं आहे, तर एक साधी सोपी गोष्ट म्हणजे मला माझी पहिली पायरी फार महत्त्वाची आहे. पण चूक कुठे होते लोकांच्याकडनं किंवा माझ्याकडूनही आधी, की आपण पहिल्या पायरीवरती उभं असताना आपण शेवटची पायरी पाहतो. मधल्या पायऱ्या पाहतच नाहीत. कसं आहे की जेव्हा मी 3ऱ्या पायरीवरती उभी राहते तरीही मला माझी शेवटची पायरी पाहायची नाही आहे. कारण जर का मी छोटे छोटे गोल सेटअप नाही केले तर मी माझा मोठा गोल अचीव नाही करू शकत आहे. समजलं? म्हणून जेव्हाही मेडिटेशनला आपण जेव्हा पहिल्यांदा मेडिटेशनला बसतात, कोणी गायडेड ऐकतंय, कळलं का? किंवा कोणी काहीतरी म्हणजे सांगितलं की 5 मिनिटं हा जप कर किंवा हे वाच, त्या कोणत्याही गोष्टीतनं तुमचं मेडिटेशन बनत असतं. म्हणजे साधं मी अक्षरशः तुला म्हणेन की एखादी गृहिणी जर का घरामध्ये पीठ मळते तेव्हा तिचं तन मन धन ती त्या पीठ मळण्याच्या, त्या पिठाला गोळा बनवण्याच्या प्रोसेसमध्ये लागते, तेव्हा सुद्धा ते एक प्रकारचं ती मेडिटेशनच करत असते. कळलं? मी मगाशी पण पहिल्यांदाच म्हटलं, कामामध्ये आपण स्वामी पाहतो, तसं आपण कोणती गोष्ट किती प्रेमाने करतो आणि किती एकाग्रतेने करतो त्याच्यात तुमची ध्यानधारणाच होत असते. प्रत्येक वेळेला मी बसूनच करेन असं नाही आहे. मी कोणता विषय कसा पाहते ह्याच्यातून आहे. मग त्याच्यातून तो प्रोडक्ट आहे ना तो सुंदर बनतो. कळलं? ती घाईघाईत काहीतरी मळून ते पीठ हे कालवत नाही आहे. ती त्याला शेप देते, छान गोलाकार शेप देऊन ती झाकून ठेवते थोडा वेळ. ती जी 5 मिनिटं तिने प्रोसेस केली तिथे तिने तिचं मन, बुद्धी आणि शरीराचा जो एक लय केला त्या पिठाशी, तो महत्त्वाचा आहे. आणि ते गुण, तिची स्पंदनं त्या पिठाशी जुळली, त्याच्या चपात्या बनल्या, त्याच्या तुम्ही खाल्ल्यात आणि तेव्हा जर का तिने नामस्मरणाची जोड घेतली असेल तर तो प्रसाद झाला. म्हणजे हे सगळं मेडिटेशनमध्ये आपल्याला पाहता आलं पाहिजे. म्हणजे अर्थ समजून घ्या. कोणती गोष्ट काय करतोय आपण त्यापेक्षा ती कशी करतोय आणि मला कशामधून काय पाहायचं आहे ह्याचं विजन डेव्हलप झालं पाहिजे. म्हणून मानसपूजा करताना पण म्हणा किंवा मेडिटेशन करताना मला आतलं समाधान, गृहिणीला तिचं घरकाम करताना किचन क्लीन करून वगैरे जे समाधान मिळतं ते समाधानच आहे ना शेवटी. बरोबर. कोणाला कशात समाधान मिळेल माहिती नाही, पण जेव्हा उत्तम विचाराची जोड होऊन समाधान मिळतं तेव्हा तुम्हाला गोष्टी फलित होतात. म्हणून कोणी बोलू नये की मला फलित का नाही होत नाही, कारण तुमची एकाग्रता त्या कामाशी झाली नाही. ते एकाग्र मन चित्त जिथे आहे तिथे तुम्हाला फलित मिळणारच आहे. म्हणून आवडीचं ते करावं. बरोबर. आणि तुमच्या स्टेटसला मॅम मी पाहत असतो की एक अत्तर किंवा गंध, तर त्याचं काय महत्व आहे?
आता ते जेव्हा आपण पूजा अर्चना करतो त्याच्यामध्ये आमचं ना खरंच मनापासून असं हे होतं विचारधारणा, की जे काही आपण महाराजांना लावतोय त्या गोष्टीत कोणतेही केमिकल वापरलं जाऊ नये. शिवाय अत्तर वगैरे जो सुगंध आहे हो. तो तुम्ही एका बाटलीमध्ये कैद नाही करू शकत. त्याचा म्हणजे जर सुगंध आहे तर त्याचा तो वास जो सुवास आहे तो दरवळणारच आहे. पण हे जेव्हा तुमच्या चक्रांसाठी वापरली जातात, कळलं का? चक्रांवरती जेव्हा तुमची अत्तर मर्दन होतात, म्हणजे साधारणतः बघा, म्हणजे काही जी 7 चक्रांमधली आहेत, तर त्याच्यामध्ये आपण म्हणतो की हां, मला इथे कानाच्या मागे लावायचं आहे किंवा माझ्या मानेचं जे हाड आहे तिथे मला लावायचं आहे. आणि तुम्ही नंतर मेडिटेशनला बसल्यावरती तुमच्या ऊर्जा आहेत ना त्या तुम्हाला फार वेगळ्या लेवलला कनेक्ट करतात. कारण तिथे तो सुगंध जो आहे तो त्या चक्रांना जो रिलेटेड आहे, जो गरजेचा आहे तो प्रोव्हाइड केलेला आहे. असं नाही की सातीच्या चक्रांना तुम्हाला रोजच्या रोज वेगवेगळी अत्तरं लावून बसायचं असं नाही. पण एखादं चक्रासाठीचं वेगळं, म्हणजे आपल्याला माहिती असतं की मला समजा थायरॉईडचा त्रास आहे किंवा काय, तर मला विशुद्धी चक्राचा प्रॉब्लेम आहे, तर मला थ्रोट चक्रासाठी हे अत्तर दिलेलं आहे त्या 7 नंबरमध्ये, तर ते मला अप्लाय करायचं आहे किंवा मला थर्ड आयला हे लावायचं आहे, मला सुदिंगनेससाठी, मला विचारातनं मुक्त व्हायचं आहे काही गोष्टीतनं, ते आहे. आणि कर्मा हिलिंग अत्तर आहे, तर ते इतकं ब्युटिफुल काम करतं ना की तुम्हाला एक जसं, कारण त्याच्या नोट्स असतात, जसे तुम्ही अत्तर लावतात तुम्हाला सुरुवातीला एक वेगळा गंध येईल, नंतर तो वेगळा जाणवेल आणि जो बसेल शरीरावरती तो वेगळा बसेल, असं आहे. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला ते हिलिंगचे जे मॉलिक्युल्स आतमध्ये सोडत जातं ना, त्यातून तुम्ही एक म्हणतो ना आपण की आपण एक रिलॅक्स झोनमध्ये जातो, जे गरजेचं आहे. आणि जर का ते तुम्हाला केमिकल फ्री मिळत असेल आजच्या तारखेला, ते खूप उत्तम प्रकाराने काम करतं. म्हणजे आपण म्हणतो ना की मला बसू शकत नाही किंवा काही होत नाही, ते एक साधारण अप्लाय करा, बसा शांतपणे आणि मग त्याच्यावरती ते आपोआप वर्क होतं. इवन खूप जणांनी आपले जे स्टुडंट आहेत ते म्हणजे मीटिंग क्रॅक करायला वगैरे कर्मा हिलिंग वगैरे अत्तर किंवा अष्टगंध जे आहे ते कसं आहे की आता ह्या गोष्टी ना खूप महाग आहेत. प्युअर तुम्हाला केशर घेतलं, प्युअर चंदन घेतलं तर त्या खूप महाग आहेत. त्या तुम्हाला प्युअर झोनमध्येच महाराजांना तुम्ही द्याव्यात अशी इच्छा. मग ते जे आपलं कंटेंट आहे ते सगळं म्हणजे एकूण एक गोष्ट त्याच्यात तीच आहे जी महाराजांच्या जवळची आहे. आणि ते जेव्हा तुम्ही लावताना तुम्हाला गॅरंटेड वेगळे रिझल्ट्स मिळतात आणि मिळतातच. म्हणजे मी हे का सांगते, कारण हे वापरलेलं आहे, प्रत्येकाने वापरलेलं आहे. म्हणजे आपण जेव्हा त्यांना ते मर्दन करतो, कारण आपण जेवढं त्यांना पॅम्पर्ड करतो, त्यांना अशी लाडीगोडीने आपण त्यांना सजवतो ना, त्यामध्ये ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. तू काही आणून लावलंस तर ते सूट नाही होत. म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की आपल्याला स्वतःला नाही सूट होत, तर आपण महाराजांना पण ते तसं देऊ नये. बरोबर आहे. त्यामुळे देताना उत्तम द्यावं. मग तशा काही गोष्टी आहेत की ज्या आपण देऊ शकतो सुंदर प्रकाराने त्यांना, विदाऊट केमिकल आजच्या तारखेला सुद्धा असं आहे. आणि बऱ्याचदा आपण तारक मंत्र ऐकतो, तर त्या तारक मंत्राचं काय नेमकं महत्व आहे आणि त्याची शक्ती कशी कार्य करते? अच्छा, तारक मंत्र म्हणजेच तारणारा आहे, कळलं का? म्हणजे आता तुम्ही जेव्हा घरामध्ये काही जणांच्या कंटिन्यू फ्लो असतो तारक मंत्राचा, मग तिथे ती स्पंदनच तयार होतात, कळलं का? ती जी शब्द आहेत, म्हणजे जेव्हा कधी आधी पण मंत्र वगैरे जे ऋषीमुनींपासून आलेले आहेत ते त्यांना एका फ्रिक्वेन्सीद्वारे कनेक्ट झालेले आहेत. काही काही मंत्र हे त्यांनी स्वतःहून लिहिलेले मंत्र नाही आहेत, कळलं का? म्हणजे ते युनिवर्समध्ये, म्हणजे जसं तू रेडिओ फ्रिक्वेन्सीला कनेक्ट होतोस कुठच्या असं, तेव्हा तुला त्याच तू चॅनलवरती त्या फ्रिक्वेन्सीलाच तू 93 रेड FM ऐकत असशील, तेव्हा तुला ते दिसतं. तसे ऋषीमुनींनी कधी कधी काही काही गोष्टी कनेक्ट केल्या ब्रह्मांडाशी आणि त्यांना जे ऐकायला आलं ते त्यांनी लिहिलं, ते मंत्र झाले. तसेच रामदास स्वामींनी सुद्धा, म्हणजे जेव्हा तारक मंत्र झाला आहे तो जेव्हा महाराजांनी आपल्याला हा तारण्यासाठी म्हणून जो दिलेला आहे, त्याच्या शब्दांची जी गती आहे, ती फ्रिक्वेन्सी आहे ना, ती तुम्हाला त्या गोष्टी ज्या अशक्य आहेत, जसं महाराज म्हणतात अशक्यही शक्य करतील स्वामी, आपण जे म्हणतो महाराजांसाठीचं, त्यासाठी त्या मदतकारक आहेत. मग आता त्या कशा होतील, तर तुम्ही पाणी, म्हणजे जसं स्वामी नामावलीचं आहे किंवा तारक मंत्र, म्हणजे तुम्ही पाणी समोर ठेवा. पाणी हे फार सुंदररित्या ते ग्रहण करतं शब्द फ्रिक्वेन्सी. कधी कधी बघ मेटल प्लेटवरती वाळूचे कण टाकून सुद्धा जेव्हा सायंटिस्ट लोकांनी हे जे चेकिंग केलं आहे तेव्हा त्याची एक भौमितिक रचना तयार होते
वाळूच्या कणाची. कळलं? म्हणजे प्रत्येकामधली एक जे सौंदर्य आहे ना त्या गोष्टींचं ते दाखवतं. पाण्यामधलं सुद्धा चेक केलं तेव्हा पाण्यामध्ये सुद्धा अशी सुंदर फुलं उमललेली त्यांना दिसलेली आहेत. कळलं का? मॉलिक्युल्सचे चित्र तशी दिसली फुलांसारखी असं. म्हणजे ही का होतात? कारण ती स्पंदन आहे आणि ती स्पंदनं तुमच्या शरीरासाठी गरजेची आहेत. आणि म्हणून महाराजांनी सांगितलं की तारक मंत्र का उपासनेत असावा, का ऐकावा? कारण त्यांनी तुमचं माइंडसेट जे आहे ते बदलतं आणि जेव्हा तुमचं माइंडसेट चेंज होतं तेव्हाच आपण योग्य प्रकाराने राईट ट्रॅकवरती काहीतरी विचार करू शकतो ना कोणत्या बाबतीतला. आणि मग प्रश्न उरत नाहीत. पण ते पाणी पियालं पाहिजे, त्याचं सातत्य पुन्हा असलं पाहिजे. म्हणजे मी 1 दिवस ऐकीन 4 दिवस ऐकणार नाही असं नाही चालणार. एक नित्य नियम लावला पाहिजे. लहान मुलांना पण म्हणजे दिवस संध्याकाळी वगैरे आपण म्हणजे जसं शुभम करोतीचा वेळ आहे संध्याकाळची सांज वेळेला तेव्हा ते लावा. म्हणजे ते कानावरती पडून आपोआप त्यांना ते रेसिटेट करता येतं नंतर. जसं पूर्वी रामरक्षा, अथर्वशीर्ष हे घराघरातनं बोललं जायचं असं. म्हणजे तसं हे जेव्हा लावतो तेव्हा त्या फ्रिक्वेन्सी घरामध्ये कोणतीही निगेटिव्ह एनर्जी येणारी असेल तरी थांबवते. म्हणजे इथे सगळी स्पंदनं तुमच्या त्या शब्द एक तारक मंत्रातला जो शब्द आहे तो शब्द हा महत्त्वाचा आहे. तो तुमच्या खोल अंतर्मनावर काम करतो. जसं आपण आधी अग्निहोत्राविषयी बोललो तर ज्यावेळेस आपण अग्निहोत्र करतो तर त्यावेळेस मागं आपण तारक मंत्र लावू शकतो. हां, त्याची गरज नाही आहे. कारण अग्निहोत्र इटसेल्फ ते निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्यासाठीच आपण करतो. त्याचे स्वतःचेच मंत्र आहेत. म्हणजे सूर्योदयाच्या वेळी म्हणण्याचे, सूर्यास्ताच्या वेळी म्हणण्याचे. त्यामुळे ते 2 मंत्रच इतके इनफ आहेत ना की ती सगळी निगेटिव्हिटी रिमूव्ह करतो. शिवाय तुम्हाला एक योग्य चालना देतो. त्यामुळे प्रत्येकाचं एक वेगवेगळं महत्त्व आहे. तुला कसं आहे म्हणजे मी म्हटलं की मला भूक लागली म्हणून मी एक वेळचंच अन्न एका वेळेला खाईन. मी आठवड्याभराचं नाही खाणार ना, मला ते डायजेस्ट नाही होणार. जसं विष्णू सहस्त्रनाम आहे, विष्णू सहस्त्रनाम वाचल्यानंतर साधारणतः 10-15 मिनिटं दुसरं काही वाचूही नाही. कारण त्याच्या फ्रिक्वेन्सी एवढ्या तुम्हाला अमाप मिळतात ना की दुसऱ्या फ्रिक्वेन्सीला तुम्ही कनेक्ट व्हायला पुन्हा चेंज होतो ना झोन. एका वेळेला एक गोंधळ गदारोळ घालून आपल्याला काही मिळत नाही. मग नुकसान होतं. म्हणजे अति तिथे माती होतं. म्हणजे मग माणूस मिसलीड होतं. त्यामुळे एक काय ते करा. म्हणजे सकाळी तारक मंत्र तुम्ही लावत असाल पण हे सगळं करायला तुम्हाला वेळ सुद्धा पाहिजे आणि तुम्हाला गोडी पाहिजे. पुन्हा कुठे आपला प्रश्न येतो की मला काही मिळेल म्हणून मला नाही करायचंय. कळलं का? काहीतरी कुठून तरी मी थोडीशी तरी सेवा देऊ शकतो का? महाराज मला घ्या सेवेमध्ये अशी तुमची प्रार्थना पाहिजे. की उभं राहिलात की माझ्या हातून चांगली कामं घडवून घ्या महाराज हे सांगणं पाहिजे. बरोबर. हे सांगितलं की ते सेवा देतील ना चांगलं काम काढून घेण्यासाठी. तुम्हाला काय पाहिजे म्हणून सेवेसाठी जाऊ नका. कळलं? म्हणजे प्रार्थनेचा टोनिंग बदला म्हणजे मेडिटेशनला कनेक्ट व्हा. बरोबर. असं. आणि बऱ्याचदा आपण गुरु सद्गुरू हे ऐकत असतो. तर गुरु आणि सद्गुरू हे दोघं सेम आहेत का? दोघांमध्ये काही फरक आहे ते आम्हाला सांगा. कसं आहे की गुरु शिवाय आपलं लाईफ नाही आहे. पहिला गुरु आपली आई आहे. बरोबर? हे तर सगळ्यांनाच माहीत. नंतर आपण शाळेत जातो वगैरे. मग आपले शिक्षक असतात. ते कोणी काही शिकवतंय तर त्या संदर्भात तो त्या वेळेसाठी आपला गुरु आहे. कळलं का? आणि गुरु आणि सद्गुरू हा आहे, फरक तर आहेच. पण गुरु शिवाय पुढची पायरी नाही आहे. त्यामुळे गुरुही तितकाच महत्त्वाचाच आहे. कळलं? काय असतं की जेव्हा आपण भगवंताबद्दल बोलतो समजा आपल्याला प्रत्येक गोष्टीचं ना पाप पुण्य जे पूर्वी सांगायचे की हे पाप आहे हे पुण्य आहे असं सांगायचं. आता आपण पाप पुण्याची व्याख्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह ह्यात करतोय की हे पॉझिटिव्ह आहे हे निगेटिव्ह आहे. बरोबर. फक्त शब्दरचना बदललेली जाणवते आजच्या तारखेला. म्हणजे पूर्वी आजी वगैरे पाप पुण्याच्या गोष्टी, आताची जनरेशन पॉझिटिव्ह निगेटिव्ह. बरोबर असं सांगड घालतात मोस्टली. मग ह्यामध्ये जेव्हा भगवंत सद्गुरू स्वरूप आहे तो की नाही प्रत्येक गोष्टीला म्हणजे भगवंत जर का असेल ना तर विचार कर देव म्हणून तू जर का पाहत असशील तर तो तिथे पापपुण्य हे बघणार तुमचा कर्माचा हिशोब. कळलं का? ते तराजू घेऊनच बसलेलं आहे. ते पापपुण्याचा हिशोब होतो तिथे.
जसं मी म्हटलं, म्हणजे ज्या टेबलावरचं मी खाल्लं त्या टेबलावरचंच मला बिल द्यायचं आहे. कळलं? हो. मग तुला दुसऱ्यांचं बिल भरायचं तर तुझा विषय. कळलं का? ते त्यांनी सांगितलं नाही. तुझं बिल तुझंच आलेलं आहे. मग अगदी तसंच तिकडे आपला डेबिट क्रेडिटचं अकाउंट ओपन होत असतं. गुरु तुम्हाला एखादी गोष्ट शिकवतो, पण सद्गुरू जेव्हा घेतात ना तुम्हाला, तेव्हा तिथे राईट ट्रॅकवरती आणण्याचा गोष्ट जास्त असते. तिकडे मला पापपुण्य नाही करायचं आहे. कळलं का? मला तिथे डायव्हर्जन नाही करायचं आहे. तर ह्या पापाचं जो काही ट्रॅक धरलेला आहे त्या व्यक्तीने, त्या निगेटिव्हिटीचा, तो मी कसा खारिज करून त्याला राईट ट्रॅकवर आणेल हे ते पाहतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता सोपं उदाहरण देऊन सांगायचं झालं तर परीस आहे. परीस काय करतो? लोखंडाचं सोन्यात रूपांतर करतो. बरोबर? हो. तुला गुरु हे सांगतील की ह्या लोखंडाचं सोन्यामध्ये इथे रूपांतर करायचं. पण सद्गुरू तुला तू परीस कसा होशील हे शिकवतं. समजलं फरक तुला? म्हणजे ते स्वतः सारखे तुला बनवायला प्रयत्नशील राहतात. त्यासाठी आपल्याला कुठेही शोधायला काही करायला जायचं गरज नसते. त्या गोष्टी तुमच्या नित्य सेवेतून, साधनेतून या गोष्टींची खूप वेगळी वाट आहे. कळलं का? त्यामुळे तो मार्ग हा तेच शोधून देणारे असतात. ते आपण काही शोधत जायची गरज नाही. पण साधं सोपं उदाहरण मी हेच सांगेन की म्हणजे लोखंडाचं सोनं कोणी करायचं ते परीस करेल, पण परीसच व्हायचं कसं ते शिकवणारं सद्गुरू आहे. त्यामुळे ते तत्वच वेगळं आहे आणि त्या तत्वाला नतमस्तक राहणं कायम आयुष्यामध्ये. कळलं का? म्हणजे भलेही आपली आत्ताची कुवत नाही आहे काही, आपण आपली एक तर पात्रता ठरवू नये. पण कधी कधी लोकांना वाटतं ना, म्हणजे आमचं असं तसं असं, पण स्वतःची पात्रता ठरवण्याचाही आपल्याला अधिकार नाही दिला आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये अपग्रेड होण्याचा अधिकार दिलेला आहे. तुम्ही डिमोटिवेट स्वतःला करू नका किंवा दुसऱ्यांना बघून होऊ नका. मग जिकडे डिमोटिवेट होतं आहे ते पाहणंच बंद करा. आणि जिथे तुमचं मन रमत नाही आहे, कारण व्यक्तिसापेक्ष आहे ना, की मला हिची गोष्ट किंवा ह्याची गोष्ट पटत नाही, तर मी त्याला काहीतरी शिकवायला जाण्यासाठी मी नाही आहे. प्रवास स्वतःच आहे. कळलं ना? धडा त्याचा त्याला गिरवायचा आहे. मग तो गिरवताना तो धडपडणार आहेच. हां, आपण एक हात देऊ, थोडाफार सांभाळू, पण त्याचं डेस्टिनेशन जसं आपण म्हटलं ते क्रॅक करायचं गोल, तसं त्याला त्याच्या डेस्टिनेशनला पोचायला जर्नी त्याची आहे ना. मग ती त्यांनी ठरवलेली आहे, त्यांनी मागून घेतलेलं आहे की मला हे करायचं आहे. त्याप्रमाणे त्याचा आता प्रवास चालू आहे. हा गुरु आणि सद्गुरूंच्या त्या साधनेमधनं पुढे त्या गोष्टी होत असतात. असं आहे. म्हणून तिथे ते कधीच आपल्याला सोडत नाहीत. मनुष्य स्वभाव असा आहे की आपण सोडू काही गोष्टी, कारण आपण काय मिळतंय ते पाहू किंवा नाही मिळालं तर ती गोष्ट बंद करू. पण जर का एकदा त्यांनी धरलं की ते कधीच सोडत नाही आयुष्यात. म्हणजे कधी तुमचा शेवटचा श्वास काय, तुमच्या श्वासानंतरही तुम्हाला कधी सोडत नाही. ही ब्युटी, आणि म्हणून ते माऊली आहेत, म्हणून ते महाराज आहेत आणि ते आहेत. असं आहे. गिरनार पर्वताचं नेमकं महत्त्व काय आहे आणि त्या पर्वताची पायरी चढणाऱ्या प्रत्येकाला गुरूंची अनुभूती येते का? आपण जय गिरनारी म्हणतो. तेरा भरोसा आहे भारी, तेरे आगे झुकती आहे दुनिया सारी, असं जे म्हणतो. ही जी उलाढाल आहे तो प्रसाद आहे आणि तेच आयुष्य आहे. म्हणून गिरनार हा मी म्हणते ना, तो प्रवास नाही आहे. गिरनार हे मी जगले त्या ह्याच्यात, आणि अजूनही गिरनार जगावा असंच गिरनारचं अस्तित्व आहे. दत्त महाराजांचा एक पाय थोडासा वरती आहे आणि एक पाय खाली आहे, आणि तीच मूर्ती. आणि आम्ही त्यांना विचारतो की मूर्ती बदलली काय, की खालती परत चला भास होतोय तर मला एकीला होईल. साहीच्या 6 जणांना पाय खाली दिसतात आणि आम्ही दर्शन घेतोय, आम्ही पायावरती अगदी म्हणजे कळतंय की आम्हाला की आम्ही त्यांच्या पायावरती नतमस्तक झालो आहोत. असं म्हणजे हे कुठनं त्यांनी आम्हाला असं दर्शन द्यावं.